मला असं वाटतं की मुंबईकरांनी आपल्याला का नाकारलं, मुंबईकरांनी आपल्याला का कमी केलं, याची कुठेतरी कारणमीमांसा त्यांनी केली पाहिजे. आणि त्यामुळे गोंधळ घालून त्यांना काहीही साध्य होणार नाही. गोंधळ घालण्याच्या आधी जर नियमांचा अभ्यास केला असता, जर या ठिकाणी बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचा अभ्यास केला असता, UDच्या नियमांचा अभ्यास केला असता, तर कदाचित त्यांनी गोंधळ घातला नसता. परंतु कदाचित त्यांना माहीत होतं, परंतु गोंधळ घालायचा, फेक नरेटिव्ह पसरवायचा, खोटं बोलायचं आणि अराजकता पसरवायची, हे सोडून गेल्या 7 वर्षामध्ये त्यांनी दुसरं कोणतंही काम केलेलं नाही. ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे. ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा कल्याण डोंबिवलीच्या अनुषंगानं पडलेला आहे. काय वाटतं, येत्या काळात देखील विकासाच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे योग्य भूमिका घेतील? आता ते काय भूमिका घेतील हे ते तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. याचं उत्तर मी देऊ शकत नाही. परंतु कदाचित सिंगल डिजिटमध्ये मुंबईचे नगरसेवक आल्यामुळे अजून ते धक्क्यातून सावरलेले नसतील. त्यामुळे धक्क्यातून जेव्हा सावरतील त्यावेळेला योग्य ते भूमिका घेतील. मनसेचे नेते बाळा नांदगावकर असं म्हणतात की जी KDMC मध्ये जी स्थिती झाली, जी आकड्यांची जुळवाजुळव शिंदेनी त्या ठिकाणी केली, तशी स्थिती जी आहे ती मुंबई महापालिकेत सुद्धा होऊ शकते असं बाळा नांदगावकर म्हणतात. नाही, काही स्वप्न ते बघू शकतात आणि त्यामुळे स्वप्न या ठिकाणी त्यांनी मुंबईकरांना जर चांगली काहीतरी विजन दाखवलं असतं तर कदाचित मुंबईकरांनी त्यांना आशीर्वाद दिले असते. परंतु भाषावाद, प्रांतवाद, मारामारी, कुटाकुटी, खोटं बोलणं हे सोडून त्यांनी दुसरं कोणतंही राजकारण आत्तापर्यंत केलेलं नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तरी ते आपल्या पराजयाचं काहीतरी एनालिसिस करतील अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. अचलपूरमध्ये पुन्हा एकदा MIMचा पाठिंबा घेतलाय भाजपने, कसं बघता येणार? कुठे? अचलपूरमध्ये नाही, याची मला माहिती नाही. मी माहिती घेऊन याच्यावरती बोलीन. आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब याच्यावरती भाष्य करतील. मुंबईतले 10 असे वॉर्ड आहेत ज्या ठिकाणी भाजपचे बंडखोर होते आणि त्या ठिकाणी फटका बसलाय असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. तुमच्यामुळे त्यांचं नुकसान झाले. भाजपमुळे शिवसेनेचं नुकसान झालं थेट आरोप करण्यात येतोय. नाही, मला तरी असे कुठलेही वॉर्ड लक्षात नाहीत. आणि नक्कीच आम्ही जे काही वॉर्डांमध्ये आम्ही पराजित झालो आहोत, म्हणजे जे 118 जिंकले आणि जे 109 उर्वरित वॉर्ड आहेत, त्या 109 वॉर्डांचं ॲनालिसिस आमचं सुरू आहे. ते ॲनालिसिस पूर्ण झाल्यावरती याच्यावरती आम्ही भाष्य करू. पण राहुल शेवाळे देखील बोलत आहेत की आम्हाला मुस्लिम बहुल वॉर्ड जास्त करून आमच्या वाट्याला देण्यात आले, त्यामुळे आमचा जास्त ठिकाणी पराभव झाला. या ठिकाणी जे जागा वाटप झालं होतं ते डिटेल्ड अशा प्रोसिजरनी केलं गेलं होतं. जमिनीवरती कुठल्या पक्षाची किती ताकद आहे, जनतेची कोणाला पसंती आहे, त्या ठिकाणी संघटनेची कुठली कोणाची ताकद आहे, या सगळ्या पॅरामीटर्सवरती विचार करून व्यवस्थितरित्या जागा वाटप झालेलं आहे. त्या जागा वाटपामध्ये कुणीही कुठल्याही प्रकारची चिंता त्यावेळेला व्यक्त केली नव्हती, आम्हीही केली नव्हती, त्यांनीही केली नव्हती. आणि त्यामुळे व्यवस्थितरित्या जागा वाटप लोकल सेंटिमेंटला लक्षात ठेवून हे झालेलं आहे. एकीकडे जागा जास्त घेतल्या आणि आता पराभव झाल्यानंतर अशा पद्धतीचे आरोप करण्यात योग्य आहे. महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली असं म्हणायचं नाही, अशी कोणतीही धुसफूस नाही. यामध्ये ज्या जागांवरती पराभव झालेला असतो त्या जागांचं ॲनालिसिस केलं पाहिजे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये त्यासुद्धा जागा आपण कशा जिंकू शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीकडे